अशी तर्रीदार झणझणीत मिसळ कोणाला नाही आवडत? तुम्हाला, मला, सगळ्यांना खूप म्हणजे खूप आवडते आणि खास करून कोल्हापुरी मिसळ. पण ही कोल्हापुरी मिसळ करायची तर कशी तुम्हाला माहिती आहे का? या मिसळीचं सिक्रेट तुम्हाला या पूर्ण रेसिपीमध्ये पाहायला भेटेल. त्याच्यामधील ही मस्त अशी बटाट्याची भाजी कशी करायची तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याचबरोबर यातला वाटण, मसाला, काय सिक्रेट पद्धत आहे तेही दाखवणार आहे. एकदा जर या पद्धतीने केलात ना, तुम्ही हॉटेलची पायरी देखील चढणार नाही. इतकी छान मिसळ तुम्ही घरच्या घरी पार्टीसाठी पाहुणे आल्यावर बनवू शकता. आणि हो, सेम त्याच पद्धतीने घरच्या घरी तुम्ही रोजच्या नाश्त्यासाठीही बनवू शकता अगदी सहजपणे. कोणतंही तामझाम न करता अगदी साध्या पद्धतीने तुम्हाला आज मी पूर्ण व्यवस्थित रेसिपी सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. आणि मिसळला तर्री बघा किती छान आली आहे, म्हणजेच कोल्हापुरी भाषेमध्ये कट. तर हा कट कसा बनवायचा तेही तुम्हाला पुढे कळेल. त्याआधी आपण कुकरला इथे 4 बटाटे लावून घ्यायचे आहेत. म्हणजेच आपल्याला इथे बटाटे शिजवून घ्यायचे आहेत. कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्यामध्ये हे बटाटे मी शिजवून घेणार आहे. त्यासाठी मी इथे 4 नाहीतर 5 बटाटे घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता, तुम्हाला भाजी कितपत हवे त्याप्रमाणे किंवा तुमच्या आवडीनुसार. बटाटे आपल्याला मस्त असे मऊ शिजवून घ्यायचे आहेत. कुकरच्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत बघा. बटाटे छान शिजले आहेत. मी बाजूला काढून ठेवला आणि एका कढईमध्ये आता आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे. आणि इथे मी 2 पातेली पाणी घेतलेलं आहे. हे अर्धा लिटरचा पातेला आहे. ह्या पातेल्याने मी 2 पातेली पाणी घेतलं, म्हणजे 1 लिटर पाणी आपलं झालेलं आहे. हा 6 ते 7 माणसांच्या अंदाजाने मी रस्सा करत आहे. तुम्ही तुमच्या माणसानुसार किंवा अंदाजानुसार हा रस्सा बनवू शकता. असं काय नाही कमी जास्त, पाणी कितीही तुम्हाला हवं आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता. आता काय करायचं आहे, पाणी गरम झाल्यानंतर यामध्ये ना अर्धा चमचा हळद आणि 1 चमचाभर मीठ टाकायचं आहे चवीनुसार. पाण्याला उकळी आल्यानंतरच मी यामध्ये हळद मीठ टाकलं आणि ना आपली जी मटकी आहे ना ती स्वच्छ धुवून यामध्ये मी टाकलेली आहे. मटकी आपली 1 दिवस भिजत घालून रात्रभर मोड आणलेली आहे. मटकी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये टाकू शकता. इथे पाव किलो मटकी मी टाकलेली आहे. आता ही मटकी आहे ना 5 मिनिटं मंद आचेवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. जास्त वेळ नाही, फक्त 5 मिनिटच. एकदा का उकळी आली की 5 मिनिटं आपल्याला फक्त ह्या मटकीचा अर्क त्या पाण्यामध्ये मिसळेपर्यंत एक मंद आचेवर 5 मिनिटं शिजवून घ्यायचे आहे. मटकीला शिजायला तसं तर वेळ लागत नाही, 5 मिनिटं पुरेसे आहेत. 5 मिनिटानंतर चाळणीच्या साहाय्याने आपल्याला एकीकडे हे पाणी आणि एकीकडे मटकी असं वेगळं करून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मटकी चाळणीत मी काढून घेतली आणि खाली पातेल्यामध्ये त्याचा अर्क म्हणजेच कटाचा आपला स्टॉक बाजूला केला आहे. मटकी शिजवलेल्या पाण्यापासून आपल्याला हा कट म्हणजेच मटकीचा हा रस्सा करायचा आहे. आणि मोड आलेली जी मटकी आपण बाजूला काढून ठेवली आहे हळदी मिठातली, त्याची आपल्याला उसळ करायची आहे. ते पुढे मी दाखवणार आहे. त्याआधी बघा इथे आपल्याला काय करायचं आहे. कढईमध्ये मोठ्या आकाराचा कांदा उभा चिरलेला यामध्ये टाकला. कांद्यावर तेल टाकलं 1 पळीभर आणि कांदा व्यवस्थित परतवून घेतला. जास्तही आपल्याला करपवायचं नाही, फक्त कांदा ना मऊ होईपर्यंत, त्याचा कच्चा वास जाईपर्यंत मंद आचेवर परतवून घ्यायचा आहे. मंद आचेवर छान असे मसाले खरपूस आणि खमंग परतवून घ्यायचे आहेत. आता कांदा परततानाच त्याच्या मध्यभागी मी इथे सुक्या खोबऱ्याचे काप घातलेले आहेत. तुम्ही इथे ओलं खोबरंही वापरू शकता आणि खोबरं तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. आता 1 वाटी असते त्यातली मी अर्धी वाटी घेतलेलं आहे तर खोबरं. आणि हेही आपल्याला कांद्यासोबत मस्त असं खरपूस मंद आचेवर परतवून घ्यायचं आहे. 1 मिनिटभर हे छान असं परतवून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा इंच आल्याचे तुकडे करून टाकायचे आहेत आणि हेही आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये खमंग असं परतवून घ्यायचं आहे. एक मसाला टाकत मी यामध्ये परतवून घेत आहे. त्याचप्रमाणे तुम्हीही करा. याचा थोडाफार कच्चा वास जाईपर्यंत खमंग असं परतून घेतलं की रस्स्याला चव आणि रंगही छान येतो. पुढेही आपल्याला खास करून 2-3 सिक्रेट मसाले वापरायचे आहेत, ते मी सांगणारच आहे. त्याआधी आपल्याला बघा आता इथे 1 चमचा तीळ, जिरे, खसखस, 1 चमचा शहाजिरे, 1 चमचा बडीशेप, 2 तमालपत्र, 1 मसाले वेलची, 1 हिरवी वेलची, 1 स्टार फूल, लवंग आणि मिरी, दालचिनीचा तुकडा, 2-4 मिरी आणि 2-4 लवंग अशा घातलेल्या आहेत. अशा समप्रमाणात तुम्ही सगळे मसाले एकदाच यामध्ये टाकून भाजून घेऊ शकता. मंद आचेवर भाजा, करपून देऊ नका. मसाल्याची सगळी चव जाते करपल्यानंतर. तर हे परतून घेतल्यानंतर गॅस बंद केला आणि यामध्ये लसूण टाकलेला आहे. आता बघा गॅस बंद केलाय. कढई थोडीफार गरम आहे, त्यातच लसूण टाकून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. थोडंसं थंड झाल्यानंतर हे सगळं म्हणजेच हा भाजलेला मसाला आपल्याला मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचा आहे. मसाला बघा मंद आचेवर छान असा खरपूस भाजून घेतलेला आहे, अजिबात करपवलेला नाही. आणि ह्या मसाल्याचा मस्त असा आपल्या मिसळला फ्लेवरही येणार आहे. त्याचबरोबर चव तर एकदम भन्नाट. एकदा या पद्धतीने करून पाहिलात ना मिसळ, तुम्ही खरंच सांगते हॉटेलला कधीच जाणार नाही. तुम्ही घरीच ही मिसळ बनवाल. ह्या मिक्सर जारमध्ये हा मसाला काढून घेतलेला आहे.
मसाला व्यवस्थित थंड झाला आहे. अगदी थोडंसं कोमट असतानाच आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे कसं खोबरं वगैरे आणि मसाला बाकीचा छान असा कोमट असतानाच बारीक होतो. पाण्याचा अंश ह्यामध्ये अजिबात घालायचा नाही. हे एकदा छान असं फिरवून घेतल्यानंतर त्यामध्ये ना कोवळ्या कोवळ्या काड्या असलेली कोथिंबीर घ्यायची आहे. भरपूर अशी कोवळ्या काड्या असलेली कोथिंबीर घेतली, स्वच्छ धुवून आणि यामध्ये घातलेली आहे. आणि 3 ते 4 टोमॅटो पिकलेले गरगरीत असे लाल भडक यामध्ये घालून हे सगळं एकदा मस्त असं फिरवून घेतलं. टोमॅटोच्या अशा पद्धतीने फोडी करून घाला. आणि वाटण करत असताना असा टोमॅटो घातलं की पाण्याचीही गरज भासत नाही. यामध्ये जरासुद्धा मी पाणी घातलेलं नाही. टोमॅटो असल्यामुळे ना पाण्याची गरजच भासत नाही. जर तुम्हाला पाणी लागलं तर 1-2 चमचे तुम्ही घालू शकता. कट करण्यासाठी आपला मसाला रेडी आहे. पुढे मी दाखवणारच आहे. त्याआधी आपल्याला त्या कढईमध्ये आपण मसाला भाजून घेतला. त्याच कढईमध्ये मसाल्यांचा थोडाफार अर्क लागला होता. त्यामध्येच मी पळी तेल घातलं. तेलामध्ये आपण मगाशी मटकी जी शिजवून ठेवली होती ती यामध्ये टाकली. आणि त्याच मटकीवर आपल्याला इथे अर्धा चमचा हळद, 1 चमचाभर मीठ मात्र तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता. आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घातला आणि छान असं हे परतवून घेतलं. ही आपली उसळ ना तयार आहे. मटकीचे मोड तर व्यवस्थित शिजले आहेत. फक्त आपल्याला 1 मिनिटभर हे सगळे मसाले मिक्स करत तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं. आणि शेवटी यामध्ये थोडासा मिसळ मसाला भुरभुरून घेत आहे. तो अगदी तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही ब्रँडचा तुम्ही वापरू शकता. मिसळ मसाला 1 चमचाभर होईल एवढं टाकलं आणि छान असं हे मिक्स करून घेतलं. आता हे बाजूला काढून घेत आहे मी सगळं. म्हणजेच ही जी आपली उसळ तयार झाली आहे ती बाजूला काढून घेत आहे. अशा पद्धतीने ही तयार झालेली उसळ एका भांड्यामध्ये काढून घेतली सगळी. आणि आता काय करायचं आहे, याच कढईमध्ये आपल्याला मिसळचा कट बनवायचा आहे. तुम्हाला वेगळं भांडं घ्यायचं असलं तर तुम्ही तुमच्या पद्धतीने वापरू शकता. जास्त पसारा न करता एकाच भांड्यात कसं केलं ते दाखवलं आहे. आणि कसं जास्त पसारा न करता जर एकाच भांड्यात होत असेल तर कशाला ढिगभर भांडी काढायची ना. आणि आज रविवार होता आणि रविवारची सकाळची नाश्त्याची ही तयारी होती. सकाळच्या घाई गडबडीत मला ढिगभर पसारा असला तर काहीच सुचत नाही. आणि मिसळ म्हटलं तर ढिगभर भांड्याचा राडा होतो. पण जास्त पसारा न करता एकाच भांड्यात कसं केलं स्टेप बाय स्टेप मी दाखवलं आहे. आणि ह्या टिप्स मात्र सगळ्या मैत्रिणींना, सगळ्या महिलांना आवडतील याची मात्र खात्री देते. कमेंट करून नक्की सांगा हा. आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय तेही मला नक्की सांगा. आता बघा, ज्या कढईमध्ये आपण उसळ परतवून घेतली ती बाजूला काढली. त्याच कढईमध्ये 3 पळी तेल घेतलं. कट म्हटल्यावर तेल आपल्याला ढिगभर ओतायचं नाही. 3 पळी पुरेसं होतं. आणि तसंही आता उन्हाळा आहे आणि या कटामुळे त्रास होऊ शकतो. त्यामुळे ना जास्त तेल आपल्याला कट येण्यासाठी ओतायची गरज नाही. अगदी 3 पळी पुरेसं आहे. आणि आता बघा, तेल तापल्यानंतर ना डायरेक्ट आपल्याला यामध्ये ना जे आपण वाटण करून ठेवलं आहे ना मिसळचं ते घालायचं आहे. आणि तेलामध्ये ना व्यवस्थित हे परतवून ना 1 मिनिटभर तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे हे वाटण. हा मसाला आपण म्हणजे हे वाटण ना करायच्या आधीही छान असा मसाला भाजून घेतला होता. आणि आता हे बारीक झाल्यानंतर जो कच्चापणा थोडाफार राहिला असेल तोही छान असा परतवून घ्यायचा. छान तेल सुटेपर्यंत हे वाटण छान परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ, हळद घालायची आहे. त्याचप्रमाणे अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ, 2 मोठे चमचे कांदा लसूण मसाला, कोल्हापुरी कांदा लसूण मसाला आहे. तुम्ही तुमच्या वापरण्यातला कोणताही मसाला तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. आणि जो सिक्रेट मसाला म्हटला तो यामध्ये ना आवर्जून घालायचा आहे. तो म्हणजेच 1 मोठा चमचा किचन किंग मसाला. मगाशी तुम्हाला मी घालताना दाखवलेला आहे, अंदाजानेच मी घातला आहे. तुम्ही 1 मोठा चमचा घाला. हे सगळे पावडर मसाले घालून 1 मिनिटभर छान असं परतवून घ्यायचं परत एकदा तेल सुटेपर्यंत. आणि हे छान असे मसाले या मसाल्यांमध्ये मिक्स झाल्यानंतर परत आपल्याला यामध्ये जो मिसळचा मसाला मी वापरला आहे तो 1 चमचा ते 2 चमचे मी घातले. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. आणि मसाल्याचं थोडं पाणी घालून हे सगळं मिक्स करत मी छान असं 1 मिनिटभर मसालाही शिजवून घेतलेला आहे. या मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे 1 मिनिटभर छान मंद आचेवर मसाला परतवून घ्यायचं. म्हणजे कसं कटही छान येतो आपला आणि रस्स्याला चव म्हणाल तर अप्रतिम. ह्याचा कच्चापणा पूर्ण मसाल्याचा जाऊन ना एक खमंग असे रस्स्याला चव येते. या पूर्ण मसाल्यांचा सुवास अख्ख्या घरभर दरवळत होता. मसाले तर आपल्या स्टेप बाय स्टेप व्यवस्थित परतवून झाल्यानंतर आपला जो मिसळीचा कट म्हणजे जो रस्सा आपण बाजूला काढून ठेवला होता मगाशी तो यामध्ये ओतून घ्यायचा आहे. म्हणजेच मटकी शिजवून जो अर्क काढून ठेवला होता म्हणजेच मटकीचं शिजलेलं पाणी यामध्ये ओतून घ्यायचं आहे. रस्सा तुम्हाला कितपत घट्ट पातळ आवडतो त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. तेही गरम करून कोमट करून घाला. कोणाकोणाला रस्सा घट्ट आवडतो तर कोणाला अगदीच पातळ, त्याप्रमाणे तुम्ही पाणी वापरू शकता. आणि आम्हाला हा रस्सा ना एकदम पातळ आवडतो त्यामुळे मी पाणी थोडं वापरलं आहे यामध्ये. पाणी आपण कोमट वापरलं होतं त्यामुळे ना रस्स्याला लगेचच उकळी आली आहे आणि
मोठ्या आचेवर ह्याला व्यवस्थित उकळी आणली की मंद आचेवर गॅस करून एक 5 मिनिटं तरी हा रस्सा छान असा शिजवून घ्यायचा. हा आता असा दिसत आहे, पण ह्याच्यानंतर ना थोडासा थंड झाल्यावर ह्याचा वरचा कट आहे ना तो डार्क होतो, म्हणजे भरपूर छान असा रंग येतो याला. मगाशी मी 1 चमचा धना पावडरही घातली होती. हा मिसळचा रस्सा आपला तयार आहे. हे बाजूच्या शेगडीवर मी ठेवत आहे गॅस बारीक करून मंद आचेवर, कारण मिसळ आपली भाजी करून झाल्यानंतर लगेचच वाढायला घ्यायची आहे, त्यामुळे गरम गरम रस्सा हवा आहे, त्यासाठी मी बाजूच्या शेगडीवर ठेवला. हो, शेवटी मी तुम्हाला दाखवणार आहे मिसळ कशी वाढायची. त्याआधी आपल्याला इथे बटाट्याची भाजी करायची आहे आणि मिसळमध्ये करताना म्हणजे मिसळमध्ये आपण जेव्हा बटाट्याची भाजी घालतो ना, ती भाजी कशी करायची अगदी सोपी पद्धत आहे. आता बघा, नेहमी आपण बटाट्याची पिवळी भाजी करतो ना तशीही करू शकतो, फक्त बटाटे थोडेसे मऊ झाले पाहिजेत, म्हणजे कसं मिसळमध्ये मस्त मिक्स झाले पाहिजेत. आता बघा, इथे ना मी तेल टाकलं, तेल टाकल्यानंतर जिरं टाकलं, जिरं छान फुलल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली मिरची, कांदा टाकला आणि छान असं परतवून घेतला. बटाटा मऊ झाला आहे, मी सुरीच्या साहाय्यानेच असं बारीक करून घेतलेला आहे, तुम्ही कुस्करूनही घेऊ शकता. यामध्ये बटाटा टाकला, बटाट्यामध्ये हळद, मीठ चवीनुसार टाकून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. कढीपत्ता मिसळमध्ये आम्हाला फ्लेवर आवडत नाही, तुम्ही कढीपत्ता तुम्हाला जर आवडत असेल तर भाजीमध्ये घालू शकता. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीर घातल्यानंतर सगळं व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घेतलं. बटाट्याची भाजी आपली तयार आहे. एकदम सोपी भाजी. सेम अशीच भाजी तुम्ही पुरीसोबत खाऊ शकता, डोसे आपण करतो ना त्यासोबतही मस्त लागते ही भाजी. हे बघा, अशा पद्धतीने आपली मिसळची बटाट्याची भाजी तयार आहे. ही झाली आपल्या कोल्हापूरची पद्धत, पण काही ठिकाणी बटाट्याच्या भाजीऐवजी इथे पोहेही घालतात, कांदे पोहे. पण कोल्हापुरात बटाट्याची भाजी वापरतात, त्यामुळे मी बटाट्याची भाजी तुम्हाला दाखवली आहे, कारण मी कोल्हापुरी पद्धतीने माझ्या पद्धतीने छान अशी तुम्हाला मिसळ दाखवली आहे. आता बघा, आपला कट बघा किती छान झाला आहे, रंग बघा त्याचा मस्त रंग आला आहे ना. सगळ्या घरभर मिसळचा घमघमाट सुटला होता. खरं तर आता राहवतच नाहीये मिसळचा कट आणि आपली तर उसळ, बटाट्याची भाजी, त्याचबरोबर दही तर आवर्जून लागतं. दही घेतलं आहे, मस्त असं फरसाण, कांदा बारीक चिरलेला, लिंबू, बारीक शेव. आणि तुम्ही म्हणाल ब्रेड का वापरला आहे, तर कोल्हापुरात इथे ब्रेडच वापरतात मिसळीसाठी. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ब्रेड किंवा पाव वापरू शकता, म्हणजेच पावभाजीचे पाव असतात ना तशा पद्धतीने. मिसळचं ताट तर तयार आहे, पण ना मिसळ खाण्यासाठी कशी वाढून घ्यायची ते तुम्हाला मी दाखवणार आहे. मी माझी पद्धत म्हणजे आपल्या कोल्हापूर स्टाईलची जी मिसळ असते ती कशी वाढतात ते दाखवणार आहे. एक खोलगट वाटी किंवा प्लेट घ्यायची, त्यामध्ये सुरुवातीला बटाट्याची भाजी किची उसळ घालायची, त्यानंतर मिसळचा कट, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे रस्सा घेऊ शकता, फरसाण घालायचा, त्यानंतर कांदा, लिंबू काय असेल तर बारीक चिरलेलं यामध्ये घालायचं, दही तर आवर्जून घालायचं, दही मिसळ खूप छान लागते. दही घातलं, त्यानंतर परत ह्याच्यावर थोडासा गरम गरम रस्सा घातला. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे खाऊ शकता बरं का. मी एक माझी पद्धत म्हणजे कोल्हापुरात जशा पद्धतीने आपण मिसळ देतो त्या पद्धतीने मी दाखवलं आहे. बारीक शेव भुरभुरून घेतलेले आहे आणि पाव घ्यायचा आणि ताव मारायचा. पोट भरेल पण मन भरणार नाही अशी मिसळ तुमच्यासाठी शेअर केली आहे, मस्त अशी कोल्हापूर पद्धतीने, झणझणीत, चमचमीत. तर मग आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि रेसिपी मित्रमंडळींना शेअर करा. धन्यवाद.